ग्रीन किचन वेस्टचा आपण खूप खत म्हणून उपयोग करू शकतो आणि त्याचा उपयोग आपल्या बागेमध्ये गुणवत्ता खूप जास्त प्रमाणात वाढेल. मी किचन वेस्ट याला 10 दिवस भिजत ठेवलं, कारण जास्त वेळ झाला. 5-7 दिवस ठेवलं तरी चालेल. नंतर मी गाळून घेऊन याच्यात 1 चमचा हळद टाकली. म्हणजे मी गाळलं नाही, तुम्ही गाळू शकता, कारण याच्यात काहीच म्हणजे असं साली वगैरे आल्या नव्हत्या. फक्त पूर्ण अर्क याच्यामध्ये उतरलेला आहे. जास्त दिवस झाल्यामुळे याचा वाससुद्धा यायला लागला. तुम्हाला जर कमी वास म्हणजे पाहिजे नसेल जास्त, तर तुम्ही कमी दिवस हे ठेवू शकता. मी याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन आणि थोडासा गूळ आणि थोडंसं दही किंवा ताक टाकलं. त्याच्यामुळे याची गुणवत्ता अजून जास्त वाढली. आणि देताना आहे ना, मी याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकते. तुम्ही याच्यामध्ये नेमखालीसुद्धा आधीच भिजत ठेवू शकता, चमचा 2 चमचे. त्याच्यामुळे फंगस वगैरे लागण्याचा काही होणार नाही. पण व्यवस्थित जर दिलं ना पाण्यामध्ये, कारण मी एका बकेटमध्ये फक्त 1च मग हे टाकलेलं आहे, कारण याचा अर्क भरपूर असा उतरलेला होता. आणि गूळ आणि बेसन हे टाकल्यामुळे आपल्या खताची गुणवत्ता अजून जास्त म्हणजे लवकर वाढते. त्याच्यामुळं हे सर्व टाकलं आणि छान असं खत तयार झालं, पॉवरफुल युक्त. आणि हे आपण घरच्या घरी करू शकतो. आपल्या किचनचा घरामधून निघाणारा कचरा जो असते त्याचं नियोजनसुद्धा होते. आणि आता हे खत इतकं उपयुक्त आहे, या झाडांना फळं फुलं चांगली ग्रोथ होण्यासाठी नक्कीच याची मदत होईल. कारण याच्यात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम यासारखे वेगळे वेगळे घटक याच्यामध्ये असतात. कारण हे वेगवेगळ्या प्रकारचं वेस्ट आपण भिजत ठेवत असतो. आणि हे वेस्ट याचा इतका फायदा आपल्या झाडांना होऊ शकते, तर आपण हे वेस्ट म्हणून हे न टाकता आपल्या बागेमध्ये उपयोग आपण केलाच पाहिजे. असं नाही केलं तर आपण खत म्हणून बनवलं पाहिजे, पण आपल्या कचऱ्याचं आपण योग्य तो नियोजन केलं पाहिजे. आणि आता माझ्या बागेमधलं काहीच घरातून बाहेर जात नाही, सगळ्या गोष्टीचा मी उपयोग करत असते. आणि ही हळदसुद्धा मला म्हणजे घरी तयार केलेली अशी चांगली हळद आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्व झाडांना मी हे खत म्हणून उपयोगाला आणते. आणि अशा कारण आपण म्हणतो ना की फळापेक्षा त्याच्या सालीमध्ये जास्त जीवनसत्व असते, घटक असतात चांगले, की ज्याच्यामुळे चांगला आपला वापर होऊ शकतो. म्हणजे भाज्यांमध्ये सुद्धा आपण ज्या भाज्या खातो त्याच्यापेक्षा त्याच्या ज्या राहिलेल्या राहतात त्याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त गुणधर्म असतात. आणि इतकं बोलता बोलता आहे ना, कधी कधी शब्द इकडे तिकडे होते, तुम्ही समजून घ्या. पण मला एवढंच सांगायचं आहे, आपल्या खताचा मी असा उपयोग करत आहे आणि प्रत्येक झाडावर केलेला आहे. मी कोणतेही झाड सोडलं नाही, फक्त कमी जास्त प्रमाणात करायचा, कारण आपल्याला माहीत असते कोणत्या झाडाला किती पाणी पाहिजे, त्याप्रमाणे आपण करायचा. आणि माझा कलांचो बघा फुलांनी पूर्ण भरलेला आहे. फक्त ऑर्गॅनिक खताचा उपयोग मी बागेमध्ये करते आणि कोणतेही केमिकल न वापरता मी माझी बाग फुलवते. कारण इतके झाडं वाढत राहतात हळूहळू, आणि इतकं जर आपण खत बाहेरून आणायला लागलं तर आपल्याला भरपूर खर्च येईल आणि हळूहळू बागकामाचा कंटाळासुद्धा येईल. त्याच्यामुळे आपण घरगुती वस्तूचाच मी उपयोग जास्तीत जास्त करते. आणि बघा असं पाणी टाकलं की त्याचे 1 चमचा हळद टाकत आहे आणि ते मिक्स करून झाडांना देत आहे. याच्यामुळे झाडांची ग्रोथसुद्धा खूप छान होणार आहे. हळूहळू असे अदलून बदलून आपण खत देऊ शकतो. आपल्या स्वयंपाकघरात बऱ्याच गोष्टी असतात, त्याचा वापर करून आपण वेगवेगळ्या पद्धतीचे खतं बनवू शकतो. तसंच आता मी हे सुद्धा खत बनवलेलं आहे, कधी सालींचं बनवते, असे वेगवेगळ्या पद्धतीने देत राहते. आणि कंपोस्टसुद्धा यावर्षी भरपूर प्रमाणात मी बनवणार आहे उन्हाळ्यात, कारण सुकलेले पानंसुद्धा भरपूर आता मिळतात आहे. आणि त्याचा भरपूर असा उपयोग करून पुढच्या वर्षी खताची आणायचं काम पडलं नाही पाहिजे, असं माझं प्लॅन सुरू आहे. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या किचन वेस्टचा चांगला असा उपयोग करू शकता. कारण याचा स्मेल येते, पण बागकामापुढे स्मेल वगैरे काही येत नाही, कारण आम्हाला फक्त आमची बाग चांगली झालेली पाहिजे असते. त्याच्यामुळं कारण खाली आल्यावर सुद्धा मुलं म्हणजे असा वास का येत आहे गं कपड्यांचा, कारण होतो थोडा इकडे तिकडे, कामाच्या घाईघाईमध्ये उडतेच ते इकडे तिकडे. त्याच्यामुळं पण आपल्या बागेसाठी उपयुक्त आहे आणि आपल्या किचनचा चांगला वेस्टचा उपयोग होत आहे. तसं तर खतामध्येच उपयोग करते मी, पण कधीतरी असं पाण्याच्या स्वरूपात, खताच्या स्वरूपात झाडांनासुद्धा देत असते. असे वेगवेगळे प्रकार करत असते. आता याच्यापुढे सरसोखली झाली, त्याच्यात मी थोडीशी राखसुद्धा टाकलेली होती, ते खतसुद्धा मी बनवलेलं होतं. असं अधूनमधून वेगवेगळे, किंवा एखाद्या वेळेस गौरीचं मिळालं ना शेण, ते पण भिजत टाकून खत होते. असं म्हणजे ऑर्गॅनिक खताचा उपयोग केल्यानं मातीची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत जाते. आणि रिझल्ट लगेच मिळेल असं नाही, केमिकलनं लगेच रिझल्ट मिळतो, पण हळूहळू आपली मातीची गुणवत्तासुद्धा खराब होत जाते. आणि सर्व प्रकारच्या झाडामध्ये मी हे खत दिलेलं आहे, तुम्हीही देऊ शकता. आणि तुम्हाला मात्र माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही एक कंटाळा करता लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला, ते सुद्धा करा, कारण माझं हुरूप वाढेल. आणि हळूहळू मी 3 दिवस झाले इतकं बागकाम माझं सुरू आहे. गावावरून आले ना, असं वाटतं खूप काम राहिलेलं आहे. हळूहळू सुरू आहे. भरपूर व्हिडिओ आता एकामागे एक येणार आहे, जमले तर. बऱ्याचदा आहे ना काढणं होते, पण ते बनवणंच होत नाही.
आणि असं चालू राहते. बागकामात मात्र वेळ कसा जातो ते कळतच नाही. भरपूर असते बघा. आता हे पूर्ण अर्क उतरेपर्यंत मी पूर्ण काढलेलं आहे. आणि हे जे वेस्ट आहे ना, याच्यात पाणी टाकून परत एकदा देते आणि नंतर हे वेस्ट परत आपल्या किचन कंपोस्टमध्ये जाणार आहे. म्हणजे एक काडी आता वाया घालवायची नाही ठरवलं आणि आपली बाग अशीच फुलत जाईल. वारंवार आपण या गोष्टीचा उपयोग केला ना, बागेमध्ये गांडूळची संख्या खूप वाढते. असे गुड बॅक्टेरिया बागेमध्ये तयार होते, कारण गूळ आणि बेसन हे चांगलं काम करते. फक्त योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेला द्यायला पाहिजे, कारण आपण जर एकच एक गोष्टीचा उपयोग केला ना तर पूर्ण गुणधर्म आपल्या झाडांना मिळणार नाही. म्हणून अधूनमधून बदलून खत दिलं पाहिजे आपण बागांना. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला तर मात्र नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करूनच जा आज, असं मी सांगते. आणि बघा, पुढचे व्हिडिओ नक्कीच लवकर येणार.